आणि आता पुढची बातमी आहे। हिंदुत्ववादी संघटनांनी पुकारलेल्या बंद दरम्यान नाशिक शहरामध्ये दगडफेक झाली। या घटनेनंतर शहरामध्ये तणावपूर्ण शांतता आहे। भद्रकाली परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय। पालकमंत्री दादा भुसे यांनी आज एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे। शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस आणि महसूल प्रशासनासोबतच इतर विभागांचे अधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। दुपारी 1:30 वाजता ही बैठक होणार आहे। दोन्ही समाजाचे प्रतिनिधी सुद्धा या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे। तर आज नाशिकमध्ये एक महत्त्वाची बैठक बोलावण्यात आलेली आहे। पालकमंत्री दादा भुसे यांनी ही तातडीची बैठक बोलावली आहे। या सगळ्या परिस्थिती संदर्भात तोडगा काढण्यासाठी नाशिकमध्ये सध्या तणावपूर्ण शांतता आहे आणि पोलिसांचा तर कडेकोट बंदोबस्त आहेच। हिंदुत्ववादी संघटनांनी जो बंद पुकारलाय त्या दरम्यान नाशिक शहरामध्ये दगडफेक झाली आणि त्यानंतर भद्रकाली परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय। शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस असतील किंवा महसूल प्रशासन आणि इतर विभागाचे अधिकारी आज पालकमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला उपस्थित असतील। आज दुपारी 1:30 वाजता ही बैठक होणार आहे आणि दोन्ही समाजाचे प्रतिनिधी सुद्धा या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे। पालकमंत्री दादा भुसे यांनी आज एक महत्त्वाची बैठक दुपारी 1:30 वाजता नाशिकमध्ये बोलावली आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे आहेत फोन लाईनवरती। हरीश, आज नाशिकमध्ये पालकमंत्र्यांनी जी काही बैठक बोलावली आहे त्याबद्दल काय अधिक माहिती? नक्कीच आपण जर बघितलं तर नाशिकमध्ये काल दोन समाजामध्ये मोठा वाद निर्माण झालेला होता। हिंदुत्ववादी संघटनांनी नाशिक बंदची हाक दिली होती, त्यानंतर दोन गटामध्ये या ठिकाणी वाद झाला आणि आता मात्र कुठेतरी परिस्थिती जी आहे ती सामान्य होताना दिसते। मी आता भद्रकाली परिसरातल्या दूध बाजार या परिसरामध्ये आहे आणि आपण जर बघितलं तर याच ठिकाणी वादाला सुरुवात झालेली होती। आता मात्र जी परिस्थिती आहे ती सामान्य होताना दिसते। मात्र दुसरीकडे पोलीस प्रशासन देखील अलर्ट झालेलं आहे आणि काल ज्या ठिकाणी दगडफेकीची किंवा दंगलीची घटना घडली त्या ठिकाणचे सगळे CCTV फुटेज आता तपासले जात आहेत आणि त्यातून जे दोषी आहेत, जे गुन्हेगार आहेत, ज्यांनी दंगलखोर आहेत यांना शोधण्याचं काम केलं जातं आहे आणि जवळपास दोन्ही गटातल्या 12 ते 15 लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। आज पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीमध्ये दुपारी 1:30 वाजता पोलीस प्रशासनासह सर्व प्रशासनाची महत्त्वपूर्ण बैठक होते। दादा भुसे या सगळ्या परिस्थितीचा जो आढावा आहे तो घेणार आहेत आणि पोलिसांना इथली कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी सूचना देखील करणार आहेत। आपण जर बघितलं तर काल या दगडफेकीमध्ये अनेक पोलीस देखील जखमी झालेले होते, नागरिक देखील जखमी झालेले होते। जवळ 3 जण गंभीर जखमी आहेत ज्यांच्यावरती अपोलो हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे। या सगळ्यांचा आढावा घेऊन जे दोषी आहेत यांना शोधून आता ताब्यात घेण्याचं काम देखील पोलिसांनी सुरू केल्याचं दिसतंय। हरीश, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी आणि तुमच्याकडून अपडेट घेत राहूच आजच्या संपूर्ण दिवसाच्या परिस्थितीवरती नाशिकमधल्या। आणि आता पुढची बातमी आहे